नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी ब्लूमबर्गला अलीकडेच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये मुलाखतकर्तीने अपेक्षित प्रश्न विचारला. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानने भारताची किती जेट पाडली? हा प्रश्न बहुधा पाकिस्तान किंवा काँग्रेसच्या वतीने मुलाखतकर्तीने उपस्थित केला असावा. CDS अनिल चौहान यांनी या प्रश्नावर जे काही उत्तर दिलं त्याच्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या काड्यांना पुन्हा एकदा जोर आलेला आहे. CDS जे काही म्हणाले तो गौप्यस्फोट अजिबातच नव्हता. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान सेना दलांच्या ज्या पत्रकार परिषदा होत होत्या त्या पत्रकार परिषदांमध्ये एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला होता आणि एअर मार्शल AK भारती यांनी या प्रश्नाला अत्यंत सुस्पष्ट असं उत्तर दिलं होतं. ते असं म्हणाले होते की लॉस इज इनसेपरेबल पार्ट ऑफ एनी कॉम्बॅक्ट. याचा अर्थ नुकसान हा कोणत्याही युद्धाचा अविभाज्य घटक असतो. एअर मार्शल AK भारती तेव्हा जे काही म्हणाले ते बहुधा काँग्रेसच्या नेत्यांच्या कानावर आलं नसावं. आलं असलं तरी बहुधा त्यांना ते कळलं नसावं आणि त्यामुळे आता CDS जे काय म्हणतायत तेही त्यांच्या लक्षात आलेलं दिसत नाही आहे. लोकशाही व्यवस्था ही अत्यंत पारदर्शी व्यवस्था आहे. या व्यवस्थेच्या अंतर्गत सत्ताधाऱ्यांना त्यांचे निर्णय जनतेला सांगावे लागतात, पटवून द्यावे लागतात. हे निर्णय दडवून ठेवता येत नाही आणि समजा सत्ताधाऱ्यांनी असा प्रयत्न केला तरी हे निर्णय फार काळ दडून राहत नाहीत. तरीसुद्धा काही गोष्टी अशा आहेत ज्या झाकून ठेवाव्या लागतात, ज्यांच्याबद्दल गोपनीयता पाळावी लागते, ज्याची वाच्यता कुठेही केली जात नाही. उदाहरणार्थ तुमच्या गुप्तचर संस्थांकडे किंवा सुरक्षा दलांकडे सिक्रेट फंड असतो. या सिक्रेट फंडाचा तपशील कधीही उघड केला जात नाही. मुळात हा सिक्रेट फंड असतो कशासाठी? सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गोपनीय असलेली, संवेदनशील असलेली माहिती मिळवण्यासाठी या सिक्रेट फंडाचा वापर होत असतो. हा तपशील कधीही उघड केला जात नाही. हा तपशील कधीही कोणीही मागत नाही. परंतु काँग्रेस नेते हा तपशील मागू शकतात. ते असं सांगू शकतात की केंद्र सरकारने सिक्रेट फंडासाठी किती पैसा खर्च केला, तो कशासाठी खर्च केला आणि त्यातून नेमकी कोणती माहिती मिळाली, हे सगळं तुम्ही देशाच्या समोर जाहीर करा. कारण काँग्रेसला अशा माहितीमध्ये प्रचंड रस असतो आणि ही माहिती चव्हाट्यावर यावी म्हणून ते सातत्याने प्रयत्नसुद्धा करत असतात. भारताच्या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने जे काही बुनियाने मरसूस राबवलं त्या काळामध्ये त्यांनी भारताच्या राफेल विमानांच्या विरोधात एक प्रोपगंडा सुरू केला. आम्ही भारताची राफेल विमानं पाडली असं सातत्याने सांगायला सुरुवात केली. ही त्यांची मजबुरी होती, कारण जगाला हे कळून चुकलं होतं की ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानला चांगलंच तुडवून काढलेलं आहे, चांगलंच ठोकलेलं आहे. परंतु पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांना त्यांच्या जनतेला दाखवायचं होतं की फक्त त्यांनीच तुडवलेलं नाही आहे, आम्हीसुद्धा थोडाफार दणका दिलेला आहे. आणि हे चित्र निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने बऱ्याच गोष्टी केल्या. त्यांनी पाकिस्तानच्या जनतेला विजयी मिरवणुका काढायला लावल्या. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांच्या नॅशनल असेंब्लीसमोर विजयी भाषण ठोकलं. ते ज्या ज्या देशामध्ये गेले तिथे तिथे जाऊन त्यांनी विजयाची टिमकी वाजवली. त्यांचे पडेल लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीर यांना फील्ड मार्शलपदी बढती देण्यात आली. एवढंच नाही तर या बनियाने मरसूसचा एक फोटो फ्रेम करून त्यांनी फील्ड मार्शल मुनीर यांना भेट म्हणून दिला. आणि नंतर ही बाब उघड झाली की या फोटोचा सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी काडीचाही संबंध नाही आहे. भारताची 6 राफेल पाडली हा पाकिस्तानचा प्रोपगंडा होता. या प्रोपगंडाला समांतर असा प्रोपगंडा काँग्रेसने भारतामध्ये सुरू केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वारंवार सवाल विचारला की भारताची किती राफेल पाकिस्तानने पाडलेली आहेत. आणि नंतर काँग्रेसच्या तमाम नेत्यांनी राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळला. याच्यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते जयराम रमेश, काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा, सुप्रिया श्रीनेत ही सगळी मंडळी राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळून बोलत होती आणि राहुल गांधी पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळून बोलत होते. याच दरम्यान ब्लूमबर्गवर CDS अनिल चौहान यांची ही मुलाखत झळकली आणि त्याच्यानंतर काँग्रेसच्या प्रोपगंडाला जोर आला. याच मुलाखतीमध्ये CDS असंही म्हणाले होते की पाकिस्तानने जो दावा केला आहे भारताची 6 राफेल पाडल्याचा, तो दावा सपशेल चुकीचा आहे. परंतु हे विधान बहुधा काँग्रेस नेत्यांनी ऐकलंच नाही. जे आपल्या सोयीचं नाही आहे ते ऐकायचं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं हा काँग्रेस नेत्यांचा बाणाच आहे. CDS अनिल चौहान यांना जेव्हा मुलाखतकर्तीने हा प्रश्न विचारला की तुमची किती जेट पाकिस्तानने पाडली, त्याच्यावर त्यांनी जे उत्तर दिलं आहे, किती जेट पाडली याच्यापेक्षा सुरुवातीला आम्ही जी चूक केली ती आमच्या लक्षात आली, ती चूक आम्ही सुधारली आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानवर अत्यंत खोलवर असा मारा केला, हे त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि हे उत्तर स्वयंस्पष्ट आहे. याच्यावर खरं तर काही किंतु परंतु उपस्थित करण्याची आवश्यकता नव्हती, काही प्रश्नचिन्ह लावण्याची आवश्यकता नव्हती. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी हे केलं. एअर मार्शल AK भारतीसुद्धा हेच म्हणाले होते की लॉस इज इनसेपरेबल पार्ट ऑफ एनी कॉम्बॅक्ट. परंतु पुढे जाऊन त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला जे काही साध्य करायचं आहे ते आम्ही साध्य केलेलं आहे. परंतु काँग्रेसला भारताच्या सेना दलांनी काय साध्य केलेलं आहे,
पाकिस्तानचं किती नुकसान केलेलं आहे, पाकिस्तानचं किती हवाई तळ उद्ध्वस्त केलेले आहेत याच्यामध्ये काडीचाही रस नव्हता. त्यांना फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवं होतं की पाकिस्तानने आपली किती राफेल पाडली. एअर मार्शल ए के भारती जे काही म्हणाले होते की नुकसान हा कोणत्याही युद्धाचा अविभाज्य घटक असतो, त्याच्या पुढे जाऊन ते जे काही वाक्य म्हणाले ते खूप महत्त्वाचं आहे. ते असं म्हणाले की आम्हाला जे काही साध्य करायचे ते आम्ही साध्य केलं. म्हणजे काय असतं हे स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देतो. 1971च्या बांगलादेश युद्धामध्ये भारताची अनेक लढाऊ विमानं पाडण्यामध्ये पाकिस्तानला यश आलं, परंतु शेवटी या युद्धाचा परिणाम काय झाला? या युद्धाचा परिणाम असा होता की भारताने पाकिस्तानचे 2 तुकडे केले, स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती केली. याचा अर्थ भारताला त्यावेळी जे काही साध्य करायचं होतं ते भारताने साध्य केलं. खरं तर त्याच्या पुढे जाऊन बरंच काही साध्य करता आलं असतं, ते साध्य का केलं नाही हा सवाल या क्षणी मी विचारत नाही आहे. परंतु त्यावेळी जे आपण मुख्य लक्ष ठेवलं होतं की बांगलादेशची निर्मिती करायची, पाकिस्तानचे 2 तुकडे करायचे, ते भारताने साध्य करून दाखवलं होतं. परंतु ते साध्य करताना आपल्याला सुद्धा काही किंमत चुकवावी लागली होती. आपले काही जवान वीरगतीला प्राप्त झाले होते, हुतात्मा झाले होते, आपल्या युद्धसामुग्रीचं सुद्धा नुकसान झालं होतं. युद्धात उतरलेला देश कितीही सामर्थ्यवान असला आणि त्याच्यासमोर कितीही लेचापेचा शत्रू असला तरीसुद्धा सामर्थ्यवान देशाला सुद्धा संघर्षाच्या दरम्यान नुकसान निश्चितपणे होतं. आपल्याला माहिती आहे की लाल समुद्रामध्ये हुती बंडखोरांनी प्रचंड उच्छाद मांडलेला आहे आणि अमेरिका या हुती बंडखोरांना ठेचण्याचा प्रयत्न करते. अमेरिकेने या हुती बंडखोरांच्या विरोधात हल्ले सुरू केलेले आहेत. परंतु या संघर्षामध्ये अमेरिकेचं किती नुकसान होतं आहे हे आपण जाणून घेऊया. हुती बंडखोरांना इराणचं समर्थन आहे. ही काही येमनची अधिकृत सेना नाही आहे, हे बंडखोर आहेत. त्याच्यामुळे ही काही प्रोफेशनल आर्मी नाही आहे. तरीसुद्धा या आर्मीने अमेरिकेच्या डोक्यावर मिरा वाटलेल्या दिसतात. अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे. तंत्रज्ञान आणि शस्त्रांच्या बाबत अमेरिकेची तुलना हुती बंडखोरांची दूरपर्यंत होऊ शकत नाही. हुती बंडखोर अमेरिकेच्या आसपाससुद्धा नाही आहेत. हे काय वापरतात? हे वापरतात रॉकेट लॉन्चर, हे वापरतात क्षेपणास्त्र आणि ही क्षेपणास्त्र सगळी इराणने दिलेली आहेत, अत्यंत सुमार दर्जाची आहेत. आणि जेव्हा जेव्हा या क्षेपणास्त्रांनी इस्रायलला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला ते सपशेल फसले. त्यांचं आक्रमण कधीही यशस्वी होऊ शकलं नाही. तरीसुद्धा या हुती बंडखोरांनी आजवर झालेल्या संघर्षामध्ये अमेरिकेला $70 दशलक्ष फटका दिलेला आहे. अमेरिकी नेत्यांना त्यांच्या तंत्रज्ञानाचा आणि त्यांच्या शस्त्रांचा प्रचंड अभिमान आहे. या शस्त्रांचा डंका अमेरिकेचे नेते सगळ्या जगभर वाजवत असतात आणि ही शस्त्र जगाच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत असतात. F-35 स्टेल्थ हे अमेरिकेने निर्माण केलेलं लढाऊ विमान आहे आणि या विमानाने जगातील खूप मोठी बाजारपेठ काबीज केलेली आहे. युरोपातील अनेक देशांना अमेरिकेने हे विमान विकलेलं आहे. या F-35 विमानाला सुद्धा हुती बंडखोरांनी दणका दिला. हुती बंडखोरांबरोबर अमेरिकेचा जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षामध्ये अमेरिकेच्या शस्त्रांना हुती बंडखोरांनी कसा जबरदस्त दणका दिलेला आहे त्याच्या रडकथा अमेरिकेच्या मीडियानेच प्रसिद्ध केलेल्या आहेत. न्यूयॉर्क टाइम्समध्ये सुद्धा हे प्रसिद्ध झालेलं आहे. हुती बंडखोरांनी अमेरिकेच्या F-35 या स्टेल्थला सुद्धा लक्ष केलं होतं आणि हे विमान कसं बसं आपल्या तळावर परतलं. हीच कथा F-16 या लढाऊ विमानाची. अमेरिकेचं आणखी एक चर्चेतलं विमान FA-18E सुपर हॉर्नेट, ही 3 विमानं अमेरिकेने या संघर्षामध्ये गमावली आहेत आणि त्यातली 2 तर अमेरिकेच्या चुकीमुळेच बर्बाद झाली. एका विमानाला अमेरिकेच्या नौदलाने लक्ष केलं आणि दुसरं विमान, त्याची कथा तर अजबच आहे. लाल समुद्रामध्ये अमेरिकेचं हेनरी ट्रूमन हे विमानवाहू जहाज हुती बंडखोरांवर लक्ष ठेवू नये या विमानवाहू जहाजावर हुती बंडखोरांनी सोडलेलं एक क्षेपणास्त्र आदळणारच होतं. हे क्षेपणास्त्र चुकवण्यासाठी या विमानवाहू जहाजाने अचानक एक वळण घेतलं आणि हे वळण घेत असताना या विमानवाहू जहाजावर जे सुपर हॉर्नेट होतं लढाऊ विमान ते थेट लाल समुद्रामध्ये कोसळलं आणि या सुपर हॉर्नेटला जलसमाधी मिळाली. MQ-9 रिपर ड्रोन ही सुद्धा अमेरिकेची निर्मिती आणि याच्यामध्ये सुद्धा जागतिक दर्जाचं अत्युच्च असं तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे. परंतु ही सुद्धा ड्रोन हुती बंडखोरांच्या माऱ्याचं लक्ष ठरली. आत्तापर्यंत 15 ड्रोन पाडण्यामध्ये हुती बंडखोरांना यश आलेलं आहे. आणि कल्पना करा, हुती बंडखोर आणि अमेरिकेचा जेव्हा संघर्ष होतो तेव्हा तो मुठभर बंडखोर आणि एक महासत्तेचा संघर्ष असतो आणि या संघर्षामध्ये सुद्धा अनेकदा हे हुती बंडखोर अमेरिकेचं नुकसान करून जातात. 4 दिवस ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारताची सेनादलं पाकिस्तानला लागोपाठ दणके देत होती आणि या संघर्षामध्ये भारत पाकिस्तानला दणके देत असताना आपलं बिलकुल नुकसान होणार नाही, आपल्याला साधी जखम होणार नाही, आपल्याला उरखडा होणार नाही असा जर आपला समज असेल तर तो खरोखरच बरोबर आहे का?
असा समज बाळगणारे लोक मूर्खांच्या नंदनवनात वावरत असतात असं म्हटलं तर त्यामध्ये चूक ती काय? काँग्रेसचे सगळेच छोटे बडे चिल्लर कवडी दमडीचे नेते, सगळ्या प्रकारचे नेते केंद्र सरकारला सवाल करतायत की पाकिस्तानने आपली किती राफेल पाडली. सर्व प्रकारचे प्रश्न विचारताना काँग्रेसच्या नेत्यांचा आविर्भाव असा असतो की जणू केंद्र सरकार काही लपवण्याचा प्रयत्न करतं आहे. वास्तविक ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून जे काय घडतंय त्याची सगळी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराने सेनाधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदा सुरू झाल्या आणि या पत्रकार परिषदातून सगळ्या प्रश्नांची अत्यंत सुस्पष्ट उत्तरं देण्यात आली. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान आपल्या लक्षात आलं असेल की राजकीय नेते काही बोलत नव्हते. अधिकृतपणे जी काही माहिती देण्यात येत होती ती सगळी माहिती सेनाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली. तरीसुद्धा काँग्रेसवाले सवाल करत आहेत. काँग्रेसवाल्यांनी जो काही प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा भारताच्या सेनाधिकाऱ्यांनी याच पत्रकार परिषदेमध्ये दिलं आहे. तरीसुद्धा काँग्रेस नेते तोच सवाल करत आहेत आणि या देशामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपले नुकसान झालं हे सूचक शब्दामध्ये एअर मार्शल ए के भारती यांनी या पत्रकार परिषदेच्या दरम्यानच सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की नुकसान हा कोणत्याही युद्धाचा अविभाज्य घटक असतो. त्यांनी जे काही सांगितलं ते शाळ्या लोकांच्या लक्षात आलं, परंतु काँग्रेसच्या मूर्खांना मात्र हे कळतच नाही आहे. खरं तर आपल्या सेनादलांनी पाकिस्तानचे 12 वाजवले, त्यांची लढाऊ विमानं नष्ट केली, त्यांचे हवाई तळ नष्ट केले, त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केली, त्यांचे ड्रोन नष्ट केले, त्यांचं अवॅक्स नष्ट केलं. एवढं सगळं केल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा अभिमान बाळगण्यापेक्षा काँग्रेसचे बडबोले नेते सेनादलाच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या हवाई दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानचा नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या हवाई माऱ्यामध्ये पाकिस्तानच्या हवाई तळांवर जी चंद्रव्यूहं निर्माण झालेली आहेत त्याबद्दल बोलायला काँग्रेसवाल्यांची जीभ रेडत नाही. त्याच्याबद्दल ते चर्चा करू इच्छित नाहीत. ते त्या विषयाची चर्चा करत आहेत ज्याच्यामुळे आपल्या सेनादलांच्या आत्मविश्वासाला टाचणी लागेल. एव्हाना भारतीयांच्या लक्षात आलेलं आहे जेव्हा भारत आणि चीनचा संघर्ष सुरू असतो तेव्हा काँग्रेसवाले चीनच्या सुरात सूर मिसळून बोलतात आणि जेव्हा पाकिस्तानबरोबर संघर्ष सुरू असतो तेव्हा काँग्रेसवाले पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळतात. एकूणच यांची मानसिकता भारतीयांच्या लक्षात आलेली आहे की हे या देशाचे गद्दार आहेत. तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.